हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? तर मी ना तुमच्याशी आज थोडंसं सकाळचं रुटीन शेअर करते. तर इथं मी सकाळ सकाळ मस्त आंघोळ वगैरे करून इथं देवपूजा करून घेत होते. म्हणजे थोडीशी रांगोळी वगैरे काढली. सकाळ सकाळ ना रांगोळी वगैरे काढली ना अशी दारापुढं की छान वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं आणि दिवस पण चांगला जातो मेन म्हणजे. तर आता इथं सकाळचं आहे ना मी हिरवे वाटाणे होते ताजे, म्हणून म्हटलं तव्यावरती थोडे गरम करावा. आमच्या घरात सगळ्यांना असे वाटाणे, मूग, मटकी वगैरे सगळं आवडतं, असं कडधान्य. तर त्यावरती ना थोडंसं तेल टाकलं आणि मीठ टाकलं आणि मस्त असे थोडेसे गरम केले आणि सगळे मुलं पण आवडीने खातात. तर थोडंसं फ्राय केलं, त्यानंतर त्याच्यामध्ये थोडी मटकी होती ती पण टाकली. मटकीला पण थोडंसं गरम केलं आणि त्यानंतर नाही बघा प्लेटमध्ये काढलं, मस्त दिसतं एकदम भारी. आणि त्यावरती थोडंसं फरसाण होतं ते टाकलं. तर आता ना मी चालले आहे खाली माझ्या मैत्रिणीच्या घरी लाडू बनवण्यासाठी. तर चला तुम्हाला पण दाखवते. तर आता तुम्हाला ना थोडी माझ्या मैत्रिणीची देवपूजा दाखवते. तर देवपूजा रोज तिची मस्त असते. चला तर आता ना आपण शेंगदाण्याचे लाडू बनवायला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर ना इथं आपण ना शेंगदाणे आणि तिळे ना चांगले भाजून घेणार आहोत. तर तिळामध्ये ना मॅग्नेशियम, कॅल्शियम असतं, त्यामुळे काय होतं, तीळ खाल्ल्यामुळे ना त्वचा पण चांगली मुलायम होते आणि दात पण चांगले होतात. तर आता इथं सफेद तीळ पण होते, तेही भाजून घेतले आणि दोन्हीही थंड करण्यासाठी साईडला मी इथं ठेवून दिले आहेत. तर इथे ना मेथीचे आणि डिंकाचे लाडू बनवायचे होते, त्यासाठी काही ड्रायफ्रूट्स घेतले आहेत. तर इथं काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, अळीव घेतली आहे, डिंक घेतला आहे आणि सर्व ना आम्ही असं कटिंग करून घेतलं आहे. तर इथं ना मी कढईमध्ये तूप टाकलेलं आहे, तूप घरचंच आहे. त्यामध्ये सर्व ड्रायफ्रूट आहेत ना ते चांगले असे मस्त भाजून घेतले आहेत. तुपामध्ये भाजल्यामुळं काय होतं, त्याला कडवटपणा येत नाही लाडूंना आणि चवीला पण चांगले लागतात. तर आता अक्रोडही मी चांगले असे भाजून घेतले आहे. जास्त भाजायचे नाही, काळपट करायचे नाही, मीडियम फक्त भाजायचे आहेत. तर आता अशा पद्धतीने ना सर्व ड्रायफ्रूट मी भाजून घेतले तुपामध्ये. त्यानंतर त्यामध्ये ना डिंकही तळून घेतला आणि आता आहे ना सर्व वाटलेले ड्रायफ्रूट्स वगैरे ना सगळे ना मी मिक्सरमधून थोडं बारीक करून घेतलं. त्यामध्येच आहे ना मेथ्याही वाटून घेतल्या चांगल्या. मेथ्या पहिल्या ना थोड्याशा भाजून ना तुपामध्ये भिजत घातल्या होत्या. तर त्याही थोड्या मिक्सरला वाटून घेतल्या आणि तुपामध्ये ना भाजून घेतल्या. तर आता सर्व मिश्रण आहे ना एकत्र आपल्याला करून घ्यायचं आहे. त्यावरती थोडीशी वेलची पावडर आणि सुंठ पावडर टाकली. तर आता इथं मी ना तुपामध्ये थोडासा गूळ टाकलेला आहे. जास्त गोड नाही पाहिजे त्यांना, त्यामुळं मी थोडाच गूळ टाकलेला आहे. तर गूळ चांगला आहे ना तुपामध्ये असा मिक्स करून घ्यायचा, एकदम चांगला पाक झाला पाहिजे असा. आणि आता आपण जो गुळाचा आणि तुपाचा जो पाक बनवलेला आहे ना, तो आपण सर्व हे जे ड्रायफ्रूट, खारीक खोबरं आहे ना त्यावरती ओतून घ्यायचा आणि लगेच हाताने मिक्स करायला जायचं नाही, कारण की गूळ खूप गरम गरम असतो. तर आता ना मी हे सर्व मिश्रण ना एकत्र करून घेणार आहे. चांगलं मिक्स करायचं, मस्त लाडू होतात. आता हाताने पण मी ना चांगलं मिक्स करून घेतलं सगळं आणि असे लाडू वळून घ्यायचे. आणि ही प्रोसेस करताना एकदम पटपट करायची, नाहीतर मग थंड होऊन गेलं ना परत लाडू बनवता येत नाही, मग जास्त लाडू वळत नाही मग. तर आता आम्ही दोघींनी पण आहे ना लाडू वळून घेतले सगळे. थंडीमध्ये ना हे डिंकाचे, मेथीचे लाडू खाल्लेले चांगले असतात. शरीरामध्ये ना उष्णता मिळते चांगली त्यांनी आणि कॅल्शियम पण मिळतात. कोणाचे सांधे वगैरे जर दुखत असेल ना ते पण जरा राहतात त्याने दुखायचे. तर आता इथं लाडू सगळे बनवून झालेत. आता शेंगदाण्याचे लाडू बनवायचे आहेत. तर शेंगदाणे मीच मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे, शेंगदाणे, गूळ आणि तीळ. तर या पद्धतीने असे बारीक करून घेतलं सर्व आणि त्यानंतर नाही ना त्यावरती थोडीशी वेलची पूड आणि सुंठ पूड टाकली. सर्व आहे ना एकदम असं एकत्र मळून घ्यायचं. तर आता आहे ना आपण याचे शेंगदाण्याचे आणि तिळाचे लाडू बनवून घेऊया.
तर असे गोल गोल लाडू बनवून घ्यायचे, जास्त मोठे पण नाही आणि जास्त बारीक पण नाही. तर आता ना इथं दोन्ही पण प्रकारचे लाडू बनवून तयार झाले आहेत. खूप छान झाले आहेत. तर आता घरी आले आहे मी आणि इथं ना मिस्टरांनी एक पालकची गड्डी, एक फ्लावर आणि थोडेसे कडधान्य आणले आहेत. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.